20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण. मनोज जरांगेंची मोठी घोषणा तर शांततेत मराठ्यांनी मुंबईत या, जरांगेंचं आवाहन. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. तर फक्त शांततेत मुंबईलाच चला, आरक्षण मिळणारच, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. जरांगेंकडून भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख. आरक्षण मिळू दे मग कचका दाखवतो, जरांगेंची भुजबळांवर टीका. छगन भुजबळ म्हणजे बुजगावणं, भुजबळांनी शहाणं व्हावं, आमच्या नादी लागू नये, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. बीडमधील जाळपोळ प्रकरणी निष्पाप मुलांवर गुन्हे दाखल केले. येवल्याच्या येडपटाच्या मेहुण्यानंच त्याचं हॉटेल जाळलं. भुजबळांची नक्कल करत जरांगेंचा भुजबळांवर जोरदार हल्ला बोल. मनोज जरांगेंच्या कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर. जातनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांची मागणी. एकट्याचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका, सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, नाहीतर पुढचं आंदोलन जड जाईल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मी मॅनेज होत नाही हाच सरकारचा प्रॉब्लेम, जरांगेंचा सरकारवर निशाणा. तर मी काहीही चुकीचं करत नाहीये, मराठा तरुणांना आरक्षण मिळावं हेच माझं स्वप्न, जरांगेंचं वक्तव्य. जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार, शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. कुणबी नोंदी सापडल्या, त्यामुळे देव जरी आडवा आला तरी ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, जरांगेंचं वक्तव्य. जातीपेक्षा कुठलाही नेता मोठा नाही, जो जातीचं कल्याण करेल तोच आपला, जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजातील आमदार आणि लोकप्रतिनिधींनी मराठा तरुणांच्या पाठीमागे उभं राहावं, मनोज जरांगेंची विनंती. नाहीतर तुम्हाला मराठा समाजाचे घर बंद, जरांगेंचा इशारा. जरांगेंनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मागे घेत 20 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिला. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडेंचा टोला. 20 जानेवारी नाही, 10 जानेवारीलाच मराठा आरक्षण मिळू शकतं, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा दावा. इम्पिरिकल डेटा उपलब्ध झाल्यानं ओबीसीतून आरक्षण शक्य, राठोड यांचं वक्तव्य. बीडमधील मनोज जरांगेंच्या सभेला तुफान गर्दी, हा मराठ्यांचा महाप्रलय, जरांगेंचं वक्तव्य. क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा. कोर्टाच्या वेबसाईटवर आज निकालाची प्रत अपलोड. महाविकास आघाडीची लोकसभेसाठी जागा वाटप अंतिम टप्प्यात. जागा वाटप संदर्भात संजय राऊत, शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये चर्चा. 2 फॉर्म्युलावरती चर्चेची माहिती. 29-30 डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामधील भिडेवाड्याची पाहणी. लवकरच भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात येईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याकडून राजकारणात येण्याचे संकेत. लोकांची इच्छा असेल तर नक्कीच राजकारणात दिसेल, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट. तर आव्हाडांना पक्षात कुणीही विचारत नाही, मुश्रीफांची टीका. हसन मुश्रीफांनी माझ्या नादाला लागू नये, अन्यथा मी खूप खोलात जाईन, आमदार जितेंद्र आव्हाडांचा हसन मुश्रीफांना इशारा. हसन मुश्रीफांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. भाजपसोबत जाण्याबाबत सर्वजण शरद पवारांना भेटलो, मी पत्रावर सही केली, मात्र ते मला मान्य नव्हतं, आव्हाडांचा खुलासा. जितेंद्र आव्हाड एकाकी पडल्यामुळे वेगवेगळी वक्तव्य करतायत, मंत्री हसन मुश्रीफांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार. तर भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चेमध्ये नसतो तर मंत्री झालो असतो का, मंत्री हसन मुश्रीफांचा जितेंद्र आव्हाड यांना सवाल.
शिवरायांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्याचं आयोजन। महानाट्याकरता 39 कोटी रुपये खर्चाचा सांस्कृतिक विभागाचा शासन निर्णय जारी। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाअंतर्गत 19,309 कोटींची कामं पूर्ण। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 42.61% खर्चात वाढ, तर 474 कोटींचा नफा। बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी महिला बालविकास, शालेय शिक्षण आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे काम करणार। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। काँग्रेस नेते सुनील केदार यांचे आमदारकी धोक्यात। नागपूर पोलिसांनी विधिमंडळास पाठवले कोर्टाचे आदेश। आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष। कोर्टाकडून सुनील केदार यांना शिक्षा, मग काँग्रेसनं सुनील केदार यांची हकालपट्टी का केली नाही? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल। सुनील केदार यांचा आजचा मुक्काम रुग्णालयातच। केदार यांचा आज काढलेल्या ECG मध्ये बदल झाल्यानं वैद्यकीय पथकाचं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष। हक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र। मी माफी मागणार नाही, तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, अंधारेंचं पत्रात उत्तर। रवींद्र धंगेकरांना नीलम गोऱ्हे बोलू देत नाहीत, या वक्तव्याचा बाऊ केला जातोय। सुषमा अंधारेंचा आरोप। महापुरुष अवमान प्रकरणी कोणतंही सभागृह बोलत नाही, महापुरुषांपेक्षा नीलम गोऱ्हे मोठ्या आहेत का? अंधारेंचा सवाल। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती। जयंतीनिमित्तानं ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये महाशिबिराचं आयोजन। या महाशिबिराला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर दरम्यान आज रात्रकालीन मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या खोपोली कर्जत दरम्यान पुढील 6 दिवस रात्री 3 तासांचा मेगा ब्लॉक। पळसदरी ते खोपोली दरम्यानच्या कामासाठी ब्लॉक। मुंबईमध्ये मराठी माणसांची गळचेपी सुरू। पार्ले पंचम संस्थेच्या नागरिकांची भावना, तर मतांच्या राजकारणात सरकारसह सर्व राजकीय पक्ष या प्रश्नांवर मूग गिळून गप्प। मराठी नागरिकांचा आरोप। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर शरद पवार गटाच्या महिलांचं आंदोलन। संसदेमध्ये खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईमधील पहिलं मंदिर कुर्ल्यात होणार। कुर्ला हलाव पुलाजवळ संत गाडगेबाबा शाळेच्या पटांगणात मंदिर उभारणार। भाजप खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये 14व्या मजल्यावरून कोसळूनही मुलीचा वाचला जीव। मुलीच्या हाताला केवळ दुखापत। कुर्ल्यातील घटनेचं CCTV फुटेज समोर। ठाण्यामध्ये पत्नी आणि 2 मुलांची निर्घृण हत्या। आरोपी पतीला अटक। 2 दिवसांपूर्वी क्रिकेटची बॅट मारून केली होती पत्नी आणि 2 मुलांची हत्या। भायखळा जिल्हा कारागृह आणि मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये FM रेडिओ सेंटर कक्ष स्थापन। यावेळी कारागृहातील महिला कैदी श्रद्धा चौगुलेंनी पार पाडली रेडिओ जॉकीची भूमिका। मुंबई अहमदाबाद महामार्ग वर्सोवा पुलाजवळ एक पूल वाहतुकीसाठी सुरू। वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबई लेनवरील नवा पूल सुरू। पुण्याच्या इंदापुरात पोलीस प्रशासनाचं पथसंचलन। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचं पथसंचलन। जरांगे पाटलांचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन। पुणे बेंगळुरू महामार्गावरती 2 कारचा विचित्र अपघात। एक कार दुसऱ्या कारवर चढली, अपघातात 4 जण जखमी। पुण्यामधील वानवाडी परिसरामध्ये निवृत्त पोलीस निरीक्षकावर हल्ला। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून हल्ला। मुंबई गोवा महामार्गावरील बोरस टोल नाक्यावर भीषण अपघात। सलगच्या सुट्यांमुळे महामार्गावरती वाहनांची वर्दळ, अपघातांच्या प्रमाणात वाढ। कोकणामधील ग्रामीण भागामध्येही ख्रिसमसची जोरदार तयारी। ख्रिस्ती बांधवांकडून घरामध्ये आकर्षक सजावट। छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी ट्रकचा समोरासमोर अपघात। दोन्ही ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या गाड्यांवर उलटल्या। 6 गाड्यांचा चुराडा।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क. आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.